हाय हॅलो नमस्कार. तर आज माझ्या हातात बघा काय जादू. आता चालू आहे वेडिंग सीझन आणि टॉप मोस्ट तुम्हाला जर कुठले फेशियल करायचे हे कळत नसेल की बाबा आपण पार्लरला जातोय आणि कुठलेही फेशियल करून येते पण ग्लो येत नाही. अहो त्यासाठी व्यवस्थित फेशियल निवडणं खूप गरजेचं आहे. पहिलं आपलं फेशियल आहे ब्रायडल ग्लो. रिचअपचं फेशियल ब्रायडल ग्लो किट अतिशय सुंदर. जर तुम्ही ब्राईड टू बी असाल, तुमचं लग्न जमलंय आणि लवकरच लग्न आहे तर तुम्ही 1 ते 2 वेळा रिचअपचं ब्रायडल ग्लोचं फेशियल किट जे आहे ते नक्की करून बघा. खूप छान ग्लो येतो. हे आहे ऑर्गॅनिक हार्वेस्ट. ज्यांची स्किन पील होते किंवा ज्यांना केमिकल सूट होत नाही त्यांनी बिनधास्तपणे हे वालं फेशियल केलं तरी चालतं. आणि आपलं दुसरं जे फेशियल आहे ते आहे बायोरिचचं प्रोफेशनल कोरियन ग्लास स्किन. खूप सुंदर फेशियल आहे हे. पण तुम्ही जर नवरी नवरदेवचे क्लोज रिलेटिव्ह असताल तर तुम्ही हे नक्की करा. 2 ते 3 दिवसा अगोदर हे फेशियल करा. खूप छान रिझल्ट आहे याचा देखील. आणि जर तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग झालं आहे तर तुम्हाला त्या पिरियड मध्ये गोल्ड, पर्ल किंवा सिल्वर करून काहीच चालणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त D10 म्हणजे सन प्रोटेक्शनचं जे फेशियल असेल ते करावं लागेल. तुमच्या चेहऱ्यावरची पिगमेंटेशन, अंडर आय सर्कल, ॲक्ने मार्क, जितकाही उन्हामुळे काळवणपणा आलेला असेल तो पूर्णपणे या फेशियलने निघून जाईल. FYCचं D10 फेशियल. जर काहीच नसेल तर तुम्ही डॉक्टर रशेलचं D10 किट हे छोटंही मिळतं. हे तर अगदी भन्नाट आहे. मी माझ्या कस्टमरवर सर्रास याचं यूज केलेला आहे आणि रिझल्ट खूप छान आलेला आहे. नॅचरल ग्लो म्हणजे खूप सुंदर असं हे फेशियल किट आहे. तर हे सगळे फेशियल किट म्हणजे तुम्हाला दाखवले तर तुम्ही नक्की यूज करा. आणि ह्या फेशियल किटची सध्या ऑफर चालू आहे. खूप छान ऑफर चालू आहे. तर लिंक साठी मला पटकन कॉमेंट करा. मी या सगळ्या फेशियल किटची तुम्हाला लगेच लिंक टाकते. थँक्यू.